दिवा ब संघ हा चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करणारा 2 संघ ठरलेले आहेत. म्हणजेच क गटामधून आणि अ गटामधून. पंच चला, पंचांना विनंती आहे लगेच आपण मैदानात ताबा घ्या. बोनकोडी संघाचा तू आहेस ना. ओके, चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू आलेले आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. यस, कम ऑन. नाही, त्यांनी 2 जिंकल्या. आता यांच्यामध्ये 2 जिंकल्या तर यांच्याबरोबर खेळेल ना. हा, म्हणजे आता हे लढत हे 4 फ्रेश आहेत. यस सर, प्लीज. चेंडू एक किती, 3 की 4? 4. ओके, 4 सर. वरुण येतोय पहिला गोलंदाज घेऊन. वरुण. तर स्ट्राइक कडे विशाल, नॉन स्ट्राइक कडे जीतू. विशाल, जितू, वरुण हे 3 त्रिकुट. आता पहिली ही जी काही करायची ती घटना घडवण्यासाठी नाणेफेकीचा कौल बेलापूर संघाने जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केला. अनुषंगाने पहिली फलंदाजी करावी लागते ती बोनकोडी संघाच्या बाजूने. तर विशाल आणि जितू हे 2 तटस्थ प्राथमिक फलंदाज. वरुण हा पहिला गोलंदाज येतोय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. चला, 4 षटकांची लढत आहे त्यामुळे थोडीशी घाई करावी लागेल. आपल्याकडे वेळ कमी आहे, अत्यंत तुटवडा आहे वेळेचा. मला पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन जातोय तो वरुण. समोर येतो विशाल. विशाल द हँडसम बॉय. लेट्स प्ले. पहिल्या षटकातला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द स्टंप. बुंद्यामध्ये टाकला पडला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, मात्र अखूट चप्प्याचा चेंडू अगदी बुंद्यामध्ये जातोय. बाहेरची कडा लागते, बॅट चेंडू घुटमळत जातो शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक करीपर्यंत 1 धाव मात्र पूर्णत्वाला जाते. धावसंख्येला सुरुवात होते पहिल्या चेंडूची समाप्ती. धावसंख्या होती ती बिनबाद 1. बिनबाद 1. पुन्हा एकदा वरुण. चेंडू जाऊन दुसरा. इथे मात्र खुदूर काढण्याचा प्रयत्न जितूचा, तोही थोडासा चाचपडत 1 धाव मात्र पूर्णत्वाला जाते. द्विधांग मनस्थितीत असल्याचं जाणवलं. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. दोघांनी आपापले खातं खुलं केलंय 1-1 धावेनिशी. चांगली सुरुवात म्हणता येईल ती वरुणची, कारण हे वलियाचं षटक त्यामुळे निर्बंधनाचा षटकाचा सध्या तरी 2 चेंडूंवर फायदा घेता आला नाही दोन्ही फलंदाजांना. बघूया तिसरा चेंडू काय करतोय विशाल. समोर आहे तो वरुण. वरुण टू विशाल. ओ, फुल टच प्लेसमेंट करू का फटका खेळू या द्विधांग मनस्थितीत विशाल थोडासा कुठेतरी गफलत केली आणि चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या त्याच ठिकाणी त्याच जागेवर 2 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हा चेंडू. ओ हॉपसमच्या खूप बाहेर खराब गोज. चेंडूची घोषणा बिरजू सर करतायत. धावसंख्येला 1 ने वाढवली जाते, 3 वर पोहोचवली जाते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 3. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन गोलंदाज
विशालसाठी हा चेंडू. पुन्हा एकदा तोच होईल की काय निर्णय? हो, पुन्हा तोच. तीच लाईन, अगदी तीच झेरॉक्स कॉपी केली असं म्हणता येईल. अगदी त्याच टप्प्यावर, त्याच जागेवर, त्याच दिशेवर, त्याच पद्धतीचा हा खराब चेंडू, निर्धाव चेंडू. खर तर 1 धावेचा चेंडू. धावसंख्या 4 वर. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वरुण. आता मात्र काहीसा क्षेत्ररक्षणाची बाजू, दिशा बदलताना दिसतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी हितगुज. वरुण चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विशालसाठी हा चेंडू. राईट मोर द विकेट. यावेळेस फटकावल्या लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक हजर आहे, खूप मागे आहे, पण तदरम्यान चेंडू जाईल सळसळ करत सीमारेषा पार. येतो देखणा सुंदर चौकार. चौकारावर संघाची धावसंख्या 8 वर पोहोचली, म्हणजे 8 वर पोहोचली. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 8. संत सुरुवात, पण धीमी सुरुवात, शांत सुरुवात बोडकोडे संघाच्या वतीनं. आघाडीवीर म्हणून आलेल्या विशालच्या खात्यात हे 4 धावा जात आहेत. विशाल 3 चेंडूवर 5 धावांशी खेळतोय. जितू 1 चेंडूवर 1 धावेशी खेळतोय. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वरुण जाईल. समोर आहे विशाल. वरुण टू विशाल. 5वा चेंडू. राईट मोर द विकेट. हा चेंडू आडवा फटक्याचा मस्त क्लासी शॉट. देखणा सुंदर फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातो सलसल करत सीमारेषा पार. येतोय आणखीन एक सुंदर देखणा चौकार. धावसंख्या झपाट्यानं 1 डझनावरती पोहोचली. धावसंख्या 5 चेंडूची समाप्तीनंतर बिनबाद 12. वैयक्तिक विशाल 9 धावांवर खेळतोय. त्यामुळे नक्कीच त्या 4 चेंडू त्यानं 2 दुक्के मारलेले आहेत, चौके मारले आहेत. त्यामुळे या चौकांबरोबर धावसंख्या 12 वर पोहोचली. बघूया शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातला, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला. खरं तर 4 षटके लढत आहे, त्यामुळे 24 चेंडूंचा समाचार घ्यायचा. अजूनही 19 चेंडू आहेत. हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. मस्त मनगटाचा अप्रतिम वापर. टायमिंग बेमिसाल होता. मिड विकेट दिशेनं टोळावला. चेंडू जातो घुटमळत 2 टप्प्याने क्षेत्ररक्षित करेपर्यंत. पुन्हा एकदा दुक्का मिळतो. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 14. या सुस्थितीत म्हणता येईल, कारण 14 धावसंख्या या वेळेला जवळजवळ 3:43 अवधी होतोय. आणि त्या वेळेला जर 14 धाव होत असतील तर नक्कीच मजबूत धावसंख्या, तेही गडी न गमाविता, म्हणजेच बोनकोडे संघाची एक मजबूत स्थिती. संजय येतोय वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं महत्वाचं षटक घेऊन. आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं झालेलं आपण बघाल. क्षेत्ररक्षणाची सजावट म्हणाल तर वलियाच्या आतमधली आपण बघूया आधी. फाईन लेग आहे, थर्डमॅन ही असेल, पॉइंट आहे, कव्हर आहे, जवळजवळ मिड ऑफच्या ठिकाणी. पण अजूनही वलियाच्या बाहेर मात्र क्षेत्ररक्षक सजावट कशी करतात बघूया. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक जातोय. मिड विकेटला आहे, लॉंग ऑनला आहे, लॉंग ऑफला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे, जेव्हा पॉइंटच्या जवळजवळ डीप पॉइंटवर आहे. अशी क्षेत्ररक्षक सजावट संजयनं केली आहे. संजय जसा येईल दुसऱ्या षटकाचा हा षटक घेऊन, तसं मी भाषा परिवर्तन करण्यासाठी माझे सहसमालोचक रविराज यांना निमंत्रण करतोय हिंदीसाठी. आइए रविराज. शुक्रिया, धन्यवाद रविराज की ये वाणी और ये शॉट, अलग शॉट, अलग सोच, डायरेक्ट हिट. हो अच्छी शॉट थी जरूर कि कभी ना कभी बचपन में कंचे जरूर खेले होंगे. सीधा हिट. तो यहाँ पर 1 रन की संभावना थी, उसी को पूर्ता होती हुई 7 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है 15 पर. तो 15 रन संख्या देखिए ठीक ठाक कही जाएगी, मानी जाएगी. अगर संजय की गेंदबाजी की बात करें तो ठीक ठाक शुरुआत की है. अब देखना है कि यहाँ पर इस गेंदबाजी पर विशाल का रुख क्या होता है. दूसरे ओवर की दूसरी गेंद लेकर संजय तैयार विशाल के लिए. दाएं हाथ से और विकेट, ठीक गेंद और घुमावदार बढ़िया पंच, उछल कर तकरीबन उस गेंद को खेला था. करारा पंच भी किया था, लेकिन वहां पर फील्डर मौजूद थे. 1 बाउंस फील्ड करके तेजी से थ्रो करे, तब तक 1 रन का यहाँ पर मौका था, उसी को ताड़ते हुए अपना अपना छोर दोनों बल्लेबाजों ने बदल लिया. रन संख्या पहुंची 16 पर 7-8 गेंदों की समाप्ति के बाद. 9वीं गेंद लेकर तैयार जीतू के लिए. फिर एक बार संजय. ये गेंद कड़ा शॉट, संभवतः यहां पर बहुत बड़ा अंतर काटना होगा, लेकिन ये मुश्किल होगा. लेकिन तेजी से बहुत बड़ी गति से जाते हुए फील्डर, लेकिन नहीं पहुंच पाए.
गेंद सरसराती बाउंड्री से बाहर, 4 रनों के लिए चौका। उसी के साथ रन संख्या 20 तक पहुंच चुकी। देखिए 9 गेंदों की समाप्ति हो चुकी है और रन संख्या 20 तक पहुंच चुकी है, तो यकीनन यहां पर एक अच्छी शुरुआत हो चुकी है बोनकोडे टीम की ओर से। फिर एक बार संजय तैयार, चौथी गेंद लेकर राइट मोर द स्टंप, रिवर्स वेट कर दिया है, तकरीबन सक्सेसफुल हो सकता है शायद। गेंद में तेजी, जितनी तेजी है फील्डर में, फील्डर नहीं पहुंच पाए, गेंद गई सरसराती बाउंड्री से बाहर। ये और आता हुआ चौका। 4 रन, रन संख्या 24 तक पहुंच चुकी है। देखिए 10 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है 24 पर, जो कि 24 गेंदों का मुकाबला है, तो अभी भी 14 गेंदें आनी शेष है। तो यकीनन अच्छा स्कोर, बड़ा स्कोर बनने की संभावनाओं की तरफ बोनकोडे टीम प्रगति पर प्रस्थान करते हुए। और प्रारंभिक बल्लेबाज, इनमें क्षमता की कोई त्रुटि नहीं है, कमी नहीं है, लेकिन क्या गेंदबाज संजय इन 2 गेंदों को सटीकता पूर्व डालेगा? जी हां, बिल्कुल डालेगा। क्या बढ़िया घुमाव, क्या बढ़िया गति परिवर्तन, क्या बढ़िया उछाल, तीनों इस गेंद में दिखाई दिया। घुमाव भी, गति भी और उछाल भी। तो तकरीबन जीतू को बीट करते हुए गेंद निकलती हुई डॉट। अंतिम गेंद लेकर तैयार, फिर एक बार संजय, 12वीं गेंद लेकर तैयार संजय। 24 रन से क्या बनी है, 12 गेंदों की समाप्ति के बाद रन से 24 तक बन चुकी ही जा रही है। ये 12वीं गेंद, ओ इस बार नहीं, इस बार ज्यादा घुमाव है, बिल्कुल ज्यादा घुमाव। यहाँ पर खुद को घुमाते हुए बिरजू सर ने यहाँ पर इशारा दर्शाया कि ये खराब गेंद है, और बाकी का काम कर दिया तमाम। यहाँ पर मेरे सहयोगी स्कोरर ने 1 रन जोड़कर रनों को पहुंचाया 25 पर। 12वीं गेंद लेकर तैयार, फिर एक बार संजय, जीतू के लिए ये गेंद जोरदार घुमाने का प्रयास कर रहे थे जीतू, लेकिन अंदरूनी किनारा, मोटा किनारा लगा, गेंद लुढ़क कर वहीं पे शॉर्ट्स पर लेग पर गई। कोई रन की संभावना नहीं, तो विशाल ने रोका, जाने पर दिया, क्योंकि स्ट्राइक अपने पास रखना चाहते होंगे शायद। तो कुल मिलाकर 12 गेंदों की समाप्ति, और 12 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है 12.5 रन प्रति ओवर के हिसाब से 25। अगर इस ओवर की बात करें तो पहले ओवर के मुकाबले में जो कि वरुण की थी उसमें 14 रन पड़े थे, लेकिन इस ओवर में संजय ने थोड़े से कम 11 रन। अगर बल्लेबाजी की बात हुई, विशाल 6 गेंदों पर 12 रन के योगदान पर खेलता हुआ, और वही जीतू 6 गेंदों पर 9 रन के योगदान पर खेलता हुआ। तो 9 और 12 का ये योगदान दोनों बल्लेबाज, आरंभिक बल्लेबाजों का, प्रारंभिक बल्लेबाजों का। तो तीसरे ओवर की बागडोर संभाले हुए कैलाश जैसे ही आते हैं, शुभारंभ करते हैं, मैं फिर एक बार मेरे मराठी के सहयोगी समालोचक रवि पाटील को निमंत्रण देना चाहूंगा। रवि पाटील जी, शुक्रिया, धन्यवाद, आभार रविराज। एकंदरीत काय तर तिसऱ्या षटकाचा प्रारंभ होतोय, शुभारंभ होतोय कैलास कडून। कैलास वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरे षटक घेऊन क्षेत्ररक्षणाची सजावट करताना पाहतोय, त्याला माहिती आहे विशाल आणि जीतू हे दोन्ही फलंदाज घातक होऊ शकतात। तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू राऊंड द विकेट, फुल टॉस चेंडू फटकावला। मी म्हटलं होतं अगदी काही 3 क्षणापूर्वी म्हटलं होतं की फलंदाज घातक आहेत, आणि त्याच घातक फलंदाजाला तुम्ही जर असा पद्धतीचा फुलर लाईन चेंडू पाडाल, माराल, द्याल, तर तो मात्र याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही। धावसंख्या 6 ने वाढली, झपाट्यानं पोहोचली 31च्या घरात। अजूनही नाही म्हणाल तरी 11 चेंडू येणं शिल्लक आहेत, बरेच चेंडू शिल्लक आहेत। त्यामुळे की काय विशाल आणि हा जीतू आक्रमकता नक्कीच गिअर शिफ्ट करेल। बघा आता बाजू बदलली आहे, ऑन द विकेट करतोय, हा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, बीट करण्याचा प्रयत्न, मात्र यशस्वी चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ज्याला म्हणतो आपण, खूप शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न। बऱ्याचदा चेंडूला राईज केलं जातं, चेंडूवरती बऱ्याचदा जाताना बघतो आपण फलंदाजाला, पण विशाल मात्र गेला नव्हता, आता मात्र गेलाय, हलकासा कट गेलाय, थर्डमॅन आतमध्ये आहे, थोडीशी गफलत झाली क्षेत्ररक्षणामध्ये, पिच्छा केला जातो, चेंडू चल 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 करत 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 थांबवला गेलाय, जसा तसा थांबवला तसा तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाला, आणि या 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या झाली, पोहोचली 3 धाव्यांनी 34 वर। नाही म्हटलं तरी अजूनही 9 चेंडू येणं शिल्लक, बरेच चेंडू शिल्लक आहेत।
त्यामुळे धावसंख्येला आकार येईल याबद्दल तिळ मात्र शंका नाहीये. बघूया काय होत आहे. अटुप तर होईल का. कैलास निघणार आहे चौथा चेंडू घेऊन. राईट टर्म ओव्हर द स्टंप. आडवा फटका, झुंजार फटका, अप्रत्यक्ष एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पूर्णतः चकला गेला. जितू गफलतीचा शॉट. आतापर्यंत सलग तिसरा चेंडू डॉट होतोय जितूच्या फटक्यांमधून. 3 चेंडूंपूर्वी त्याचे 2 चौकार आले होते. नंतर मात्र शांत स्थिर स्तब्ध जितू. जितू बघायचंय अजूनही 2 चेंडू त्याच्या खात्यात आहेत. कैलासचा हा 5वा चेंडू. जोरदार अपील आणि यस अगदी करेक्ट निर्णय. अगदी मधल्या यष्टीवरचा चेंडू, बुंद्यामधला चेंडू त्याला फटकावण्याचा फायनलच्या दिशेने मात्र मारण्याचा प्रयत्न जितूचा फसला. आणि त्याचबरोबर तो पायचीतच्या स्वरूपात लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद झाला. म्हणजेच काय तर पहिला हदरा बसला जितूच्या स्वरूपात. जितू न खेळले तब्बल किती चेंडू, 8 चेंडू आणि त्याने धावा केल्या 10. एक बाय होती यस, म्हणजेच 8 बरोबर 9 धावा केल्या जितून. हरकत नाही, त्याने थोडेसे चेंडू खाल्ले नक्कीच पण धावा झाल्या थोडंफार 2 चौकार नशीब. एकंदरीत काय तर जवळजवळ 17 चेंडूची समाप्ती होती. 17 चेंडूची समाप्तीनंतर धावा संख्या उभी राहिली ती 1 बाद आता 34. विनायक येतोय, नवीन फलंदाज. विनायकवर मोठी जबाबदारी असणार आहे धावसंख्येला एक बूस्टअप करण्याची. मोठा फटका, झेल आहे आणि झेल बाद. एकंदरीत काय तर लालच भुरी बाला म्हणतात ते. फ्लाईट दिली होती, चकव्याचा प्रश्न होता, फसगतीचा प्रश्न होता आणि तोच त्या चेंडूवर फसला गेला, चकवा घातला आणि फुल टॉच खेळण्याच्या प्रयत्नात मात्र सरळ मिड विकेटला तो जवळ काऊ कॉर्नरवर झेल देऊन बसला. विनायक कधी आला कधी निघाला कळलं सुद्धा नाहीये. एकंदरीत काय तर 2 बाद, धावसंख्या 34 वर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा आता जवळजवळ म्हणाल तर 11.33 सरासरी प्रति षटकामागे लाभलेली आहे. पण 11.33 सरासरी पुरेशी नसावी असं एक अंदाज म्हणता येईल. कारण बेलापूर हाही एक तगडा संघ आहे, मजबूत संघ आहे. त्यामुळे धावसंख्येला आकार देण्यासाठी नवीन फलंदाज येतोय चेतन. आणि वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक घेऊन निर्माणीचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे संतोष. संतोषजनक गोलंदाजी करावी लागेल कारण ह्या षटकात गिअर शिफ्ट केला जाईल. 5व्या गिअरनं फलंदाजी कदाचित करताना दिसेल. ते दिसेल की नाही हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा माझे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतोय. या रविराज. शुक्रिया, धन्यवाद. तो यहाँ पर अंतिम ओवर की बागडोर संभाले हुए गेंदबाज संतोष आते हुए और संतोष को संतोष भरी गेंदबाजी करनी होगी तभी संभव हो सकता है, अन्यथा इन 2 बल्लेबाजों को रोकना थोड़ा मुश्किल हो सकता है. ये अगर मगर की बातें है लेकिन बहुत जरूरी बातें हैं. विशाल जो कि ओपनिंग बल्लेबाज आए हैं, अब तक 1 छक्का जड़ चुके, 2 चौके जड़ चुके, 1 तिक्का जड़ चुका, 1 दुक्का जड़ चुका, 1 इक्का जड़ चुका है. बहुत सारी गेंदे पर बहुत सारे रन्स बटोर चुका है. तो संतोष की इस गेंदबाजी पर पहली गेंद पर किस तरह का शॉट खेलते हैं देखने वाली बात. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पहली गेंद फुलर लेंथ गेंद उठाकर खेलने का प्रयास, स्लैश हुए थे वहां पर, लेकिन अंपायर से उम्मीद कर रहे थे कि मुझे वाइट क्यों नहीं दिया जाए, नो बॉल क्यों नहीं दिया गया. लेकिन अंपायर जो कि लो फुल टॉस थी तो उसे वाइट बॉल देना थोड़ा मुश्किल था, नो बॉल देना मुश्किल था. पण डीआरएस आपल्याकडे नाहीये त्यामुळे जो पंचांचा निर्णय असेल तोच अंतिम राहील. माफ करा. एकंदरीत काय तो यहाँ पर रन संख्या 2 से बड़ी 36 तक पहुंची. देखिए 36 का आंकड़ा आ चुका है. तो फिर यहाँ पर बोनकोड़े और बेलापुर के बीच में यह 36 का आंकड़ा बन चुका है. लेकिन 5 गेंदें अभी भी शेष है. पहली गेंद फुल टॉस, लो फुल टॉस थी संतोष की. ये अगली गेंद फ्लाइट ज्यादा दे रहे, बहुत ज्यादा दे रहे. ये देखिए यहाँ पर ये नो बॉल दिया जा रहा है, यानी एक यकीनन ये फ्री हिट तो मिलेगा ही मिलेगा, एक्स्ट्रा रन्स भी मिलेगी, गेंद भी मिलेगी. तो विशाल क्या इस फ्री हिट का भरपूर फायदा उठा पाएंगे, देखते क्या होता है. ये फ्री हिट के लिए संतोष की ये गेंद, बड़ा शॉट खेलने का प्रयास लेकिन संभवतः बिल्कुल टाइमिंग नहीं कर पाया. गेंद लुढ़क कर जा रही शॉर्ट स्क्वायर लेग पर.
एक ही रन मिल पाएगा। एक रन से क्या होने वाला है? रन संख्या एक से बड़ी पहुंची 38 पर। रन संख्या 38। अभी भी 4 गेंदें शेष। इस बार पहली बार चेतन के लिए संतोष तीसरी गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ये गेंद बड़ा शॉट, कड़क शॉट और ये बाहरी शॉट। 6 रन। बेहतरीन शॉट, संभवतः 6 रन के साथ रन संख्या पहुंची अब जाकर 44 पर 44। अच्छा अच्छा है। अभी भी 3 गेंदें शेष है और इसी तरह की बल्लेबाजी होती रही तो यकीनन संभवतः 50-55 तो आराम से किए जा सकते हैं। 44, 44, 44, 44, 44। चौथी गेंद। फिर एक बार चेतन तैयार, फिर एक बार संतोष तैयार। संतोष टू चेतन। एक बढ़िया पंच यहां पर पॉइंट के सर के ऊपर से। यहां पर फील्डर मौजूद है, डीप खड़ा, लेकिन पहुंच पाएगा नहीं। चीते की रफ्तार से जब तक पहुंचे तब तक सर 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 करते हुए गेंद गई बाउंड्री से बाहर। 4 रन। रन संख्या 48 पर पहुंच चुकी है। देखिए 50 से बस 2 कदम दूर है, लेकिन उसके लिए 2 गेंदें भी तो बाकी है। तुर्भा संगनायक आपण संपर्क साधा. तुर्भे संगनायक आपण संपर्क साधा नाणेफेकीसाठी. कोपरखंडी संगनायक इथं अवेलेबल आहे. आणि अपुरचा चेंडू. ये गई गेंद फिर एक बार हवा में से सर करती हुई 6 रनों के लिए. मिड विकेट सर के ऊपर से काउ कॉर्नर की तरफ 6 रनों के लिए. 54 रन संख्या बनी है. देखिए 50 का आंकड़ा पार कर चुका है. 54 54. देखिए संतोष, इस तरह की गेंदबाजी नहीं चलेगी. कहीं ना कहीं आपको गेंदबाज के तौर पर बल्लेबाज की क्षमता को भांपकर गेंदबाजी करनी होगी. अंतिम गेंद 6-4-6. अब क्या होगा? फिर एक बार स्लैश कर दिया. यहां पर फील्डर मौजूद, कोई ज्यादा नहीं नुकसान होगा. केवल एक बढ़िया 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 थ्रो भाई. वाह भाई वाह, सटीक थ्रो. इस कारणवश वहां पर विकेट का पतन होता हुआ. हालांकि चेतन आउट, लेकिन रन संख्या 55 पर. अब लक्ष्य है 56 का. अब तक 56 आहे. किती? 21. ओ, सबसे महंगा ओवर ये था. तकरीबन 21 रन पड़े संतोष की इस गेंदबाजी पर. हालांकि वरुण ने शुरुआत ही गेंदबाजी की थी 14 रन की. उसके बाद संजय ने 11 रन दिए थे. और सबसे अच्छा कैलाश का विकेट, जो गेंदबाजी था उस पर 9 रन पड़े थे. 2 विकेट चटकाए थे. तो सबसे अच्छी गेंदबाजी कैलाश द्वारा हुई. और अभी अभी संतोष ने दिए हैं 21 रन. तो कुल मिलाकर 14, 11, 9, 21, कुल मिलाकर 55. लक्ष्य बना है 56 का. रुपेशजी दिवेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जातोय. रुपेशजी दिवेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दोन्ही संघाच्या संघनायकांना दिला जातोय. बघूया कोपरखणे की तुर्बे या 2 मातब्बर संघांमधली महत्वाची लढत अगदी काही क्षणातच आपण बघत असाल. मंचावर टॉस का बॉस या मंचावरती रुपेशजी दिवेकर यांच्या शुभ हस्ते नाणं उडालेलं आहे. आणि बघूया कोणाच्या बाजूने झुकतोय, कोपरखणे की बेलापूर तुर्बे. तर तुर्भे संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अभिनंदन. आपला निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच सोपवा.
वेलकम बॅक. एकंदरीत काय तर 56 धावांचं आव्हान आहे. 14ची सरासरी प्रति षटका मागची आहे. या खेळपट्टीवर या मैदानावर नक्कीच मजबूत धावसंख्या म्हणता येईल की 14ची धावगती ह्या वेळेला ह्या वक्ताला जवळ 4 वाजून 1 मिनिटाचा समय आणि त्यामुळेच की काय ही धावगती जर राखायची असेल तर 14 धाव प्रति षटकामागे कुटाव्या लागतील. यस, कुटाव्या हा शब्द यासाठी की ह्या वेळेला चेंडू थोडासा ट्रॅव्हल होताना थोडासा कठीणाई येते, थोडंसं कठीण जातं. त्यामुळे नक्कीच इथे तरी कागदोपत्री बोनकोडे संघ मजबूत वाटत असला तरी बेलापूर संघामध्ये चांगले चाणक्य प्रचंड क्षमतेचे फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच हा सामना पहिल्या षटकापर्यंत रंगतदार होताना दिसेल. पण तदनंतर बघायच्या वल्याच्या षटकानंतर काय होईल. पण सध्या तरी आघाडीवीर म्हणून 2 फलंदाज वरुण आणि संतोष. बघूया कोण स्ट्राईक कडे वळतोय, वरुण वळतोय की संतोष वळतोय. पण सध्या तरी वरुण संतोष हे 2 आघाडीवीर 24 चेंडूतल्या या 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी पाण्याची व्यवस्था करा वाळवांनो. पाण्याची व्यवस्था करून ठेवा, तिथे तयार राहा. यस सर. चला चला चला, वेळ नका घालवू, आपल्याकडे बरेच सामने आहेत. प्लीज प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजवा. इतका विचार व्हायला नको की पहिले षटकाचं कोण जिम्मेदार होईल किंवा कोण बाजू सांभाळेल. 56 धावा आहेत, 14ची सरासरी आहे. म्हणजे निर्धास्तपणे तुम्ही गोलंदाज चांगलेच असाल, ही गोलंदाज. योगेश तांडेल वर पहिली जबाबदारी आली आहे. पहिल्या षटकाचा मानकरी. समोर आहे वरुण, संतोष नॉन स्ट्राईक वर. तर योगेश, वरुण आणि संतोष हे त्रिहेरी त्रिकुट आता या सामन्याला सुरुवात करतोय. 24 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान आहे. आणि जसं सुरुवात होईल नक्कीच एक अचूक टप्पा आणि भेदक मारा हे शस्त्र सांभाळण्याचे योगेश निघणार आहे. पहिला चेंडू घेऊन आज फटकावलाय. ओ ओ, मात्र विशालला चकवण्यात यश येत आहे त्या चेंडूला. चेंडू प्रचंड गतिशील होता आणि हा वलिया षटक होता, त्यामुळेच की काय क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश होता, मिड विकेटच्या दिशेला होता. एक स्टेट ड्राईव्हच्या या चौकारावर धावसंख्येला सुरुवात आरंभ होतीये. धावसंख्या पहिल्या चेंडू समाप्तीनंतर 4 वर. चेंडू खराब नव्हता, त्याला खराब करून टाकला म्हणता येईल त्या वरुणनं. धावसंख्येला सुरुवात 4 वर. वरुणच्या खात्यात 4, संघाच्या खात्यात 4. योगेश निघणार आहे दुसरा चेंडू घेऊन. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे पुनश्च एकदा वरुण. हा चेंडू आडवा पंच करण्याचा प्रयत्न स्वतः पुढे येऊन आता मात्र पंचांकडे मागतोय की मला वाईट द्या. पण जर तुम्ही कॅरी झाला तर तुम्हाला वाईट देता येत नाहीये, हा एक सर्वसामान्य नियम आपण जाणतात. त्यामुळेच हा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी, त्याच जागेवर 2 चेंडू समाप्तीनंतर बिनबाद 4. तिसरा चेंडू हा चांगला आहे, हा चांगला आहे, हा मस्त आहे. 1 बाउन्स बाहेर जाईल. गेला गेला गेला, चौकार आला. संघाची धावसंख्या झपाट्यानं 8 वर पोहोचली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 8. बघा जिथे 14ची सरासरी आहे 3 मध्ये 8 आलेले आहेत. आता आणखीन 3 मध्ये 8 आले तर 16 होऊ शकतात. या साजेशी होऊ शकतं, पण त्यासाठी 2 फटके अजूनही महत्वाचे आहेत. 14च्या धावगतीनं धावा उभ्या करायच्या. 56 धावांचा एक विशाल महत्वाचा मोठा धावांचा डोंगर पार करायचा आहे. त्यामुळे 3 चेंडूत 8 आलेले आहेत, त्याही दोन्ही चौकाराने आलेले आहेत. त्यामुळे वलियाच्या या षटकाचा कुठपर्यंत कसा फायदा घेतोय तो आता दिसू लागलाय. 3 चेंडूंमध्ये 2 चौकारांशी 8 धावा. चौथा चेंडू मोठा फटका, मोठा फटका, कडक फटका, 6 धावांचा फटका षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढत गेली, ती पोहोचली तब्बल 14 या स्थानावर. बघा या 4 चेंडूंमध्ये 4-0-4-6 असा एक चौकार डॉट चौकार षटकार.
असे एकंदरीत 4 चेंडूंची ही गती, त्यामुळेच की काय थोडासा बऱ्याच जणांकडून योगेशला टिप्सचा आणि सल्ला मसलतीचा सामना करावा लागतोय, कारण 4 चेंडू मात्र त्याचे थोडेसे मोठ्या फटक्यांची धावसंख्या जी हवी होती ती 14 मिळालेली आहे. आता या 2 चेंडूवर जी अतिरिक्त धाव मिळेल ती मागच्या चेंडूवर जायला जेल आहे आणि जेल बाद. इथे मात्र वरुणची खेळी समाप्तीला 14 धावांचं योगदान देऊन मात्र तो बाद होतोय. एकंदरीत 5 चेंडूंचा त्यानं सामना केला, 5 चेंडू त्यानं 14 धावा वसूल केल्या. त्यानं त्याचं कार्य केलेलं आहे, पहिल्या षटकाचं कार्य झालेलं आहे. आता मात्र समीकरण असणार आहे ते नक्कीच येणाऱ्या फलंदाजाला त्या समीकरणाप्रमाणे धावा वसूल करायचे आहेत. नवीन फलंदाज येतोय तो कैलासपती. कैलास 1942 साठी कैलास येतोय. कैलासवर जबाबदारी आहे का? हो निश्चितच आहे. त्याला मात्र संतोषच्या साथीनं मात्र किल्ला लढवायचा आहे. तर अनिकेत आणि नाही नको थँक्यू आदित्य म्हणून हे 2 लेखक लेखनिक माझ्या सहकार्यासाठी शेवटचा चेंडू घेऊन जाईल. पुन्हा एकदा योगेश समोर आहे. 14 धावांपर्यंत पोहोचलेला या 2 फलंदाजांमधला नवखा फलंदाज कैलास. कैलास बघा कुठला चेंडू कुठे मारण्याचा प्रयत्न करतोय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू तो ऑन साइड वर खेळण्याचा प्रयत्न करतोय. हुक खरं तर हा खरा फटका म्हणता येईल. वलियाच्या षटकामध्ये आपण पॉइंटवर खेळला असता तर कदाचित 1 2 3 चौकार हे मिळावू शकला असता, पण या जरदरच्या गोष्टी त्याच वेळी आपण त्या एका अर्ध्या सेकंदात निर्णय घ्यायचा असतो आणि त्या पद्धतीने फटके करायचे असतो. एकंदरीत काय तर चेंडू जातो डॉट. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 14. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 42 धावांचं. आणि जर विचार केला तर अनिकेत मला सुचवतोय सांगतोय की पहिला जी इनिंग सुरू झाली होती त्यामध्ये वरुणनेही 14 धावा दिल्या होत्या आणि संघानेही 14 धावा केल्या होत्या बोनकोडे संघानं. म्हणजेच काय तर कट टू कट हा सामना रंगताना दिसतोय. बघूया 18 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण शिल्लक आहे. 42 धावांचं समीकरण शिल्लक. 18 चेंडू 3 षटक. आणि जसं दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा माझे हिंदीचे सहसमालोचक रवी राज यांना विनंती करतोय. शुक्रिया धन्यवाद रवि पाटिल जी. तो यहाँ पर जयेश आता हुआ दूसरी ओर की बागडोर संभाले हुए अपने गेंदबाजी का हल्का सा अभ्यास करने के लिए तैयार. तो ये है दाया बाएं का कॉम्बिनेशन. देखिए बाएं हाथ का बल्लेबाज संतोष है जो पहली बार 6 गेंदों की समाप्ति के बाद पहली बार ओपनिंग के आने के बाद स्ट्राइक की तरफ बल्लेबाजी के लिए तैयार. जयेश अपने फील्डर को और सजा रहा है, सेट कर रहा है और वक्त की बर्बादी हो रही है. प्लीज दोस्तों ज्यादा वक्त नहीं है हमारे पास. अभी भी काफी मैच हमारे बाकी है. जयेश पहली गेंद कड़ा प्रहार करना चाहते थे लेकिन टाइमिंग नहीं कर पाए. गेंद की अतिरिक्त उछाल, गेंद की फ्लाइट पूरी तरह से चकमा खा बैठे. फ्लैटेड गेंद थी और फ्लाइट से चकमा देते हुए डॉट बॉल जयेश के द्वारा. दूसरी गेंद दूसरी ओवर की राउंड द विकेट. फिर एक बार कैलाश के लिए ये गेंद, ओ माफ कीजिए संतोष के लिए ये गेंद, लेकिन अपने आप को रोका, जाने भर दिया गेंदबाज जयेश ने. ये अगली गेंद. इस बार देखिए आड़ा शॉट खेला है. स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद. 1 बाउंस बाउंड्री लाइन से बाहर. 6 रन. तो इसी तरह की बल्लेबाजी भी जरूरी है. रन संख्या 18 तक पहुंच चुकी है. अब 16 गेंदे और 38 रन. 16-38 का लक्ष्य बचता हुआ. जयेश तीसरी गेंद लेकर तैयार होंगे.
फिर एक बार तैयार जयेश, तीसरी गेंद लेकर। अभी भी फील्डिंग में परिवर्तन हो रही है, परिवर्तन पे परिवर्तन, लगातार सटीकता यहां पर होती हुई बोनकोड़े द्वारा। जयेश ये गेंद उठाकर फिर एक बार खेल दिया सीधा हाथ में, कैच। ओ ओ कैच ड्रॉप हो गई वहां पर, और ये एक रन का इक्का मिलता हुआ वहां पर खड़े खड़े खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में। वहां पर फील्डर मौजूद था, हालांकि कैच ड्रॉप कर बैठे, और इसी के साथ रन संख्या एक से बड़ी पहुंची 19 पर। अभी भी 15 गेंदें हैं और 15 गेंदों पर अभी भी 37 रन बनाने हैं। तो जरूर मुश्किल जरूर है, लेकिन असंभव, अशक्य फिर इम्पॉसिबल नहीं है, संभव है, बिल्कुल संभव है। 15 गेंदें और 37 रन, 37 टू विन इन 15 डिलीवरीज। फिर एक बार तैयार जयेश, इस बार कैलाश के लिए ये गेंद, बड़ा शॉट संभवतः यहां पर 1 बाउंस, सेकंड बाउंस हाथ में, कोई हड़बड़ाहट नहीं विशाल द्वारा, अच्छा थ्रो वापसी का, और यहां पर तेज तर्रार 2 रन का दुक्का मिलता हुआ रन से पहुंचे यहां पर 21 पर। अभी भी 35 रन दूर आने वाले 14 गेंदों से, 14 गेंदे और 35 का लक्ष्य बचता हुआ। गोरखनाथ महात्री जी का यहाँ पर आगमन हो चुका है, मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूँ। यहाँ पर इस दरमियान उसी गेंद को उछालते हुए स्लो डिलीवरी को हल्के हाथों से मोड़ दिया है। एक रन पूर्तता, दूसरे रन का प्रयास और दूसरा रन भी आराम से पूर्ण होता हुआ। ये दुक्के दुक्के से कुछ फर्क पड़ेगा या नहीं ये तो पता नहीं, लेकिन धीरे धीरे मध्यम मध्यम रन तो जरूर घट रहे हैं। अभी भी 33 रन दूर आने वाले 13 गेंदों से, 13 गेंदे और 33 रन। देखिए दुक्के से मुझे नहीं लगता कुछ होगा, तो कहीं ना कहीं ज्यादा का सोच रखनी होगी। कैलाश के लिए जयेश, अंतिम गेंद उछल कर खेल दिया है, संभवतः ये बाउंड्री लाइन से निश्चित ही बाहर जा सकती है। नहीं, रोका जा चुका है, और वैसी दरमियान फिर एक बार दुक्का मिलता हुआ रन संख्या 25 तक पहुंची है। तो कुल मिलाकर 12 गेंदों की समाप्ति, 12 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है 25 पर। अब बची है 12 गेंदे और रन निकालने होंगे 31, बरोबर। यस, नुकतेच आमच्या विनंतीला मान देऊन रुपेश दिवेकरजी उपस्थित आलेले आहेत। आमच्या मंचाच्या वतीनं मी विशालजींना विनंती करेन की आपण यथोचित स्वागत आणि आभार व्यक्त करावे पुष्पगुच्छ स्वरूपात। धन्यवाद सर, दिलेल्या वेळेबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। रुपेश दिवेकरजी, आपलं मनपूर्वक आभार सर। बिल्कुल कट टू कट मैच जा रहा है। अगर पहली इनिंग में पहली ओवर पर 14, इस ओवर में भी 14, दूसरी ओवर पर 11, इस ओवर में भी 11, तो बिल्कुल मैच कट टू कट जा रहा है। अब बचे गेंदे 12, रन निकालने होंगे 31, देखते हैं क्या होता है। लेकिन इनको यानी बेलापुर टीम को 1 रन से ज्यादा निकालनी है, लेकिन कट टू कट मैच जा रहा है। रविकांत आता हुआ, तीसरे ओवर की बागडोर संभाले हुए रविकांत। जैसे ही रविकांत की इस गेंदबाजी का आगाज होता है, मैं फिर एक बार भाषा परिवर्तन करने के लिए मेरे सहयोगी समालोचक मराठी के रवि पाटील जी को निमंत्रण देना चाहूंगा। थँक यू। आणि हा चेंडू भिरकावून दिलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून गेला 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 गेला, षटकार नाही नाही। या पद्धतीची गोलंदाजी खास करून अशा तगड्या फलंदाजांना आपण करू शकत नाही, कारण आता समीकरण आणखीन जवळ येईल। 11 चेंडूत 25 धावांचं समीकरण राहील। 11 चेंडू आणि 25 धावा। बघा, चेंडू बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न मात्र फुल टॉस झाला होता आणि त्याला जबरदस्त फटका खेळत या डावखुऱ्या फलंदाजानं संतोषनं कसा भिरकावून दिला होता। दुसरा चेंडू, सुंदर चेंडू, चांगला कमबॅक म्हणता येईल। अगदी लेग स्टंप वरून चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय आणि मात्र निर्धात होतोय। जर कदाचित चेंडू खाली असता तर कदाचित बेल्स उडाली असती, स्टंपी उडाला असता। चांगला कमबॅक म्हणता येईल तो रविकांतचा। धावसंख्या आता मात्र स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 31 वर। 56च्या अनुषंगाने अजून 25 धावांची गरज। थांब थांब, रविकांत सुसाट वेगानं सुटलाय, त्याला मात्र ती लाईन कंटिन्यू करायची आहे। पण सध्या तरी 10 चेंडू
आणि 25 धावांचं समीकरण. रवी निघतोय पुन्हा एकदा चेंडू घेऊन. क्षेत्ररक्षक सजवला जातोय, क्षेत्ररक्षणाची बदलाव केला जातोय. बार बार लगातार हर हर चप्पे पेर. रवी तिसरा चेंडू फ्लाइट स्लो डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न मात्र हेरलं होतं फलंदाजाने. हलक्या हाताने ढकलून दिला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यामध्ये. एक धाव झाली, 2चा प्रयत्न होईल का झाला. 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 ने वाढते, पोहोचते 33 वर. अजूनही 23 धावांची गरज येणाऱ्या त्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू आणि 23 धावा. 9 चेंडू 23 धावा होऊ शकतात का? निश्चितच होऊ शकतात. क्षमता आहे का? हो, निश्चित आहे. त्यामुळे कुठेतरी रविकांतला येणारे 3 चेंडू अचूक टप्प्याचा भेदक मारा करण्याची गरज. आतापर्यंत रविकांतनं 3 चेंडूत 8 धावा दिलेल्या आहेत, 1 षटकार आणि 1 दुक्का. पण अजूनही 3 चेंडू त्याचे शिल्लक. एकंदरीत 9 चेंडू आणि 23 धावांचा कोटा शिल्लक. बोनकोडे वर्सेस बेलापूर या 2 संघादरम्यानची ही लढत. हा निघतोय रविकांत, चौथा चेंडू घेऊन. आडवा फटका आलाय, पण चेंडूच्या गती विपरीत हवा येते, पण चेंडू मात्र मिळत नाही. 1 बाउन्स नक्कीच बाहेर जाईल. हो, बाहेर जातोय. धाव संख्येला जर हवा नसती तर कदाचित चेंडू लगेचच्या लगेच गेला असता, पण हवेचा अवरोध होता, विरोध होता. त्यामुळेच की काय चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये राहमला आणि 1 बाउन्स मिड विकेटच्या बाजूने गेला चौकारा. धावसंख्या 37 वर पोहोचली. अजूनही 19 धावांचं समीकरण. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 8 गेंदे और 19 रन्स. 8 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. रविकांतचं या षटकात म्हणाल तर तब्बल 12 धावा आतापर्यंत त्यानं 4 चेंडू दिलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळे येणारे 2 चेंडू त्याला अचूक टप्प्याचे आणि भेदक माऱ्याचे करावे लागतील. थोडासा जलपान केला जातोय, पण तेही म्हणेन की आपण लवकर करा. ब गटामधली ही पहिलीच लढत बोनकोडे आणि बेलापूर या 2 संघादरम्यानची. नाणेफेकीचा कौल बेलापूर संघाने जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केला. त्या अनुषंगाने बोनकोडे संघाने प्रथम फलंदाजी करत 55 धावा केला, 56 धावांचं आव्हान दिलं. आणि तत्पूर्वी आता मात्र सद्यस्थिती आहे 8 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. 8-19. येतोय रविकांत, 5वा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा डावखुरे फलंदाज संतोषसाठी. चांगला फटका, 1 बुंद्यामधला चेंडू पण ऑप्शनच्या बाहेरचा, त्याला फिटकून काढलाय. थोडी गफलत झाली, 2चा प्रयत्न झाला आणि 2 धावा यशस्वी झाल्या. या 2 धावांवर संघ धावसंख्येत पुढे पोहोचली, ती म्हणजे 39 वर. अजूनही 17 धावांची गरज येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. 7-17. 7 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण. 7-17. धावसंख्या 39 वर. 56चं आव्हान आहे. रवी निघणार आहे शेवटचा चेंडू घेऊन, 18वा चेंडू घेऊन, तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू घेऊन. संतोषसाठी, कैलाससाठी, माफ करा, संतोषसाठी. मग आता परत 2 ली. हा, धावसंख्या 2 ने वाढली, पोहोचली 41 वर. म्हणजेच काय तर येणाऱ्या 6 चेंडू मध्ये त्या हवा आहेत 15. नाही, 15 पाहिजे का? ते मरू दे. काय दिले आता? किती पाहिजे? 15. बरोबर, करेक्ट. 15 म्हणजेच काय तर 6 चेंडू 15 धावा. किती झाले ते नंतर सांगेन मी. 19. बघा, तिसऱ्या षटकात पहिल्या इनिंग मध्ये 9 झाल्या होत्या, पण इथे मात्र 16 झालेले आहेत. 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. 6 चेंडू 15 धावा. 6-15 होऊ शकतात का? हो, निश्चित होऊ शकतात. शक्य आहे. विशाल देईल का? हा प्रश्न आहे. बघूया काय होत आहे. पण मात्र तरबेज दोन्ही फलंदाज, संतोष असो किंवा कैलास असो, दोघांमध्ये क्षमता आहे मात्र या धावा जमा करण्याची. त्यामुळे विशाल हा गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आला. चौथा गोलंदाज त्या 15 धावा देईल का? हा यक्ष प्रश्न आहे. कैलास स्ट्राईकला कैलास आहे, त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी जास्त असणार आहे. 6 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण.
अजूनही क्षेत्ररक्षणात सजावट केली जाते, काटेकोरपणे रचला जातो एक एक क्षेत्ररक्षक, अगदी एक एक सेंटीमीटरनं क्षेत्ररक्षण सजवतो विशाल. एकंदरीत काय तर अंतिम षटक 15 धावांसाठी विशाल येतोय कैलास समोर. हा चेंडू पहिला, सुंदर चेंडू पण खूप बाहेर निघणारा होता. असं वाटलं होतं टप्पा पडल्यानंतर मिडल आणि लेग स्टंप रोडल्यानंतर सरळ निघेल, पण तो खूप वळतोय, वेगानं वळतोय, इतका वळतोय की तो बाहेर बाहेर जातोय अगदी क्रीज सोडून, म्हणजेच व्हाईट बॉलच्या दिशेने जातोय. खराब चेंडूची उद्घोषणा केली जाते. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. तर दरम्यान चेंडू पडतोय आणि हा निर्धाव चेंडू जातोय. एकदम कमबॅक केला असं म्हणे नव्हे तर. 5 चेंडू आणि 14चं समीकरण आलंय. 5-14 म्हणजे जो खराब चेंडू पडला होता त्याला मात्र भुर्दंड परत एकदा त्यानं वसूल केले. 5-14 हा चेंडू विशालचा कैलाससाठी. ओ ओ फुल टॉस चेंडू आणि त्याला फटकावलाय. सरळशी माराशा उल्लंघनाची पोचली षटकाराची, पण पंच तटस्थ आहेत. नो बॉल विथ सिक्सर. ओ ओ विथ फ्री हिट विथ गेंद. आता किती आता मात्र 7 धावांची गरज येणाऱ्या फक्त 5 चेंडूंमध्ये विथ फ्री हिट, म्हणजे 5 चेंडू विथ फ्री हिट 7 धावा. हा फ्री हिटचा चेंडू. चेंडू तर निघाला होता पण यष्टीरक्षकाने पाड दाखवली. एकंदरीत काय तर 1 धाव मिळते बाईच्या स्वरूपात. यस थँक्यू व्हेरी मच. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण आहे. मॅच अजून आहे. जर या 2 चेंडूंवर काहीतरी वेगळं घडलं, फलंदाजाने असो किंवा गोलंदाजाने असो, तर मात्र समीकरण कठीण होऊ शकतं. आता फक्त कौशल्य दिसेल येणाऱ्या 2 चेंडूंवर, कारण 4 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण आहे. डावखुरा फलंदाज संतोष आणि हा चेंडू. सुंदर चेंडू यशस्वी करण्याचा यशस्वी प्रयत्न झालाय का? नाही. डॉट बॉल. 3 चेंडू 6 धावांचं समीकरण. 3 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. डावखुरा संतोष. आता मात्र फलंदाजी संतोषनं चौकार खेचलाय, षटकार खेचलाय, 3 दुक्के मारलेत, म्हणजे क्षमता प्रचंड संतोष मध्ये, पण त्याला जखडून ठेवण्यात यश आलंय ते विशालला. 3 चेंडू 6 धावा. कानमंत्र देण्यासाठी कैलास गेलाय, फुसफुस करतोय, काहीतरी महत्वाची टिप्स त्याला पाठवतोय, देतोय, कारण ही लढत त्यांना कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 6 धावांसाठी काय करायचं आणि काय करायचं नाही अशा हितगुज दोघांनी केलेली आहे. संतोष स्ट्राईकवर तयार होतोय. विशाल मात्र एकाग्रतेने 4था चेंडू घेऊन जाईल. 3 चेंडू 6 धावा रोखण्यासाठी हा चेंडू. चांगला चेंडू, चांगला फटका, क्षेत्ररक्षक हजर आहे. 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन. 4 रन्स. 2 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण आलं. 2 चेंडू आणि 2 धावा. हा चेंडू, हा 5वा चेंडू, हा 5वा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. आर या फिर पार. कारण डावखुरा जेव्हा जेव्हा फलंदाज येतो तेव्हा तेव्हा बऱ्याचदा गोलंदाजाची दिशा आणि दशा अक्षरशः बदलून जाते, कारण त्या बरेच जणांचा सराव कमी असतो. त्यामुळे ही डाव्या हाताची फलंदाजी ताबदायक डोकेदुखी. 2 चेंडू 2 धावा. विशाल निघालाय चेंडू घेऊन कैलास संतोषसाठी. हलक्या हाताने ढकलून दिले. 1 धाव होईल, 2चा प्रयत्न होईल का बघायचं आहे. धावची संधी होणं गरजेचं आहे. आणि हा चेंडू फेकला गेला स्ट्राईककडे. चेंडू लावला जातोय आणि इथे मात्र 1 बाद होतोय, म्हणजे धाव मिळणार आहे फक्त 1. समीकरण 1 चेंडू 1 धाव. संतोष मात्र दुर्दैवी पण बाद होतोय आणि 1 चेंडू 1 धाव.
समाधान. ओके. नवीन फलंदाज येतोय समाधान. बघा नावामध्ये समाधान आहे, पण समाधान कधी मिळेल त्याला जर तू एका चेंडूत एक धाव काढून दाखवलीस तर. स्कोर इज अ लेवल. पण आपला नियम आहे की आपल्याला फुल रन चेस करायचे आहेत. त्या शेवटच्या चेंडूवर आक्रमकता दाखवावी लागेल का की मनगटाचा चतुराईचा वापर केला जाईल तो बघायचा समाधान कडून. एक चेंडू एक धाव विशाल देईल का बघायचंय. समाधान काढेल का. काटेरी कुंपण आता रचलं जाईल आणि इथे मात्र समाधान कॉन्फिडन्स लेवल हाय करताना चल बिचल होत असताना. चला क्षेत्ररक्षण सजवा. विचार विनिमय नका करू. जसा हवं तसं सजवा, पण लवकर सजवा. एक चेंडू एक धाव. रोमांचक मुकाबला इथे घटित होताना. एक चेंडू एक धाव. समाधान समोर आहे. विशाल. समाधानच्या हृदयाचं स्पंदन नक्कीच वाढलं असेल. धकधक धकधक. विशाल विशाल ही विशाल पद्धतीने गोलंदाजी करेल का बघायचं आहे. एक चेंडू एक धाव. हा निघतो विशाल समाधानसाठी. फटकावलाय. जेल आहे जेल आहे जेल आहे जेल आहे. ओ विनिंग शॉट. दॅट वॉज अ सिक्सर. 6 रन्स. क्या बात है. क्षेत्ररक्षक सजवला होता खरं तर विशालनं, पण चेंडूच्या गतीला मात्र अचूक ओळखला होता. दिशा दिली होती. दशा केली होती समाधान आणि या षटकाराबरोबर हा सामना जिंकलाय. अभिनंदन बेलापूर संघ. तुर्बे संघ आपण काय घेतलाय. तुर्बे संघ नाही क्षेत्ररक्षण